ब्रॉट टू यू बाय विगार्ड. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण पाहतोय मतदान केंद्रामधून आता अरविंद केजरीवाल हे बाहेर पडत आहेत. त्यांचे वडील देखील त्यांच्यासोबत आहेत आणि पत्नी देखील सुनीता केजरीवाल देखील त्यांच्यासोबत आहेत. आपल्याला माहिती आहे की अटक झालेली होती. ईडीनं त्यांना मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना दिलासा मिळाला होता, जामीन मिळाला होता आणि जामिनावर सध्या ते बाहेर आहेत. आणि त्यानंतर चांदणी चौक हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातल्या भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सिव्हिल लाईन्स मधल्या ट्रान्सपोर्ट भवन मध्ये जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे. 1 तारखेपर्यंत अरविंद केजरीवाल हे बाहेर असणार आहेत. चांदणी चौकमधून प्रवीण खंडेलवाल हे भाजपचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसकडून JP अग्रवाल हे उमेदवार आहेत. त्यामुळे एक मोठी तुल्यबळ लढत जी आहे ती या सिव्हिल लाईन्स किंवा चांदणी चौक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही जी निवडणूक आहे उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ही प्रतिष्ठेची असणार आहे, महत्वाची असणार आहे. त्यामुळे बघावं लागेल की मतदार राजा नेमकं कुणाला कौल देतो. 4 तारखेला जरी निकाल स्पष्ट होणार असला तरी आम आदमी पक्ष, काँग्रेस त्याचबरोबर भाजप या सगळ्याच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.